नमस्कार मित्रांनो, खरं तर आजचा विषय आपल्या हिंदू धर्माला काळीमा फासणारा विषय आहे. कारण 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थान या ठिकाणी एका भाविकाला तिथल्या सुरक्षा रक्षकांनी मारल्याचा व्हिडिओ आहे. आपण पहिले तो बघू. बघितला असेल आपण हा व्हिडिओ मित्रांनो. खरं तर लाज वाटायला पाहिजे. त्र्यंबकेश्वर देवस्थान हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असतानाही तिथल्या कर्मचाऱ्यांची दुसरी तिसरी घटना आहे. खरं तर कुठे चाललोय आपण? जे भाविक देशोतनातून, महाराष्ट्रातून, भारतातून, देशाबाहेरून जे भाविक इथे दर्शनासाठी येतात, त्यांना इथे जर हे सर्व सुरक्षा कर्मचारी जर दादागिरी करत असेल, मारामारी करत असेल, तर मी तर सर्वप्रथम कलेक्टर साहेबांना विनंती करतो की सर्वप्रथम ही सुरक्षा यंत्रणा हटवा तिथून. खरं तर ही सुरक्षा यंत्रणा नसून तिथल्या कमिटीचा पैसे खायचा धंदा आहे, भ्रष्टाचार आहे. 50-100 कर्मचारी लावायचे, त्याच्या मागे टक्केवारी घ्यायची, पैसे खायचे आणि वरून जर भाविकांना मारहाण होत असेल तर मी ह्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि कलेक्टर साहेबांना विनंती करतो की लवकरात लवकर ह्या विषयावर तुम्ही काहीतरी सूचना काढा आणि कमिटीला काहीतरी ताकीद द्या. अन्यथा मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आणि भाविक म्हणून कलेक्टर ऑफिसला त्रिशूल आंदोलन करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार.